यावेळेला सेकंड बॅटिंग करणारा संघ पुन्हा एकदा मैदानामध्ये बॅटिंग करण्यासाठी उतरलाय. सुपर ओव्हरचा थरार आणि त्याचबरोबर गणेश कुबल हे 3 फलंदाज बॅटिंग करण्यासाठी येतील आणि गोलंदाजी करेल बाळा सावंत. तर बाळा सावंत याच्या हातामध्ये बॉल असेल आणि मैदानामध्ये 2 फलंदाज आहेत. चंद्रकांत जाधव जो लेफ्ट हँडेड बॅट्समन, त्याच्याबरोबर खेळण्यासाठी दीपक भिनसाळे. तर सुपर ओव्हरचा क्रिकेटचा थरार आपल्या समोर रंगतोय. या मॅचच्या दरम्यान पाहूया ही सुपर ओव्हरची मॅच कुठला संघ जिंकेल. असे अनेक प्रश्न आहेत मैदानामध्ये आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला थोड्याच वेळात मिळेल या स्पर्धेमध्ये. बाळा सावंत पहिलं षटक टाकण्यासाठी ते सज्ज होईल. या ओव्हरमध्ये सुपर ओव्हरचा थरार आपल्या समोर इथे रंगेल. सोळा वर्षामध्ये पहिल्यांदा सुपर ओव्हर इथे खेळवली जाते आणि त्याचमुळे उत्तम मुनगेकर यांच्या चेहऱ्यावर भरपूर आनंद आहे. तर पाहूया सुपर ओव्हर क्रिकेटचा थरार कशा पद्धतीने इथे होईल ही मॅच. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय बाळानी. यावेळेला बॉल हवेत, क्षेत्ररक्षक खाली आणि पहिल्याच बॉलवर मोठी विकेट, फलंदाज बाद. Jovan. 8,000 प्रेक्षक हा सामना लाईव्ह बघतात. T20 मध्ये नेहमीच आपण सुपर ओव्हर क्रिकेटचा थरार पाहतो. पहिली सुपर ओव्हरची मॅच आपल्याला आठवत असेल 26 डिसेंबर 2008 ला ज्यावेळेला वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंड या टीमच्या दरम्यान हा पहिला सुपर ओव्हरचा थरार रंगला. तर या मॅच मध्ये देखील तसाच सुपर ओव्हरचा थरार आपल्या समोर इथे रंगत असताना आपल्याला पाहायला मिळेल. 25 धावा केल्या होत्या त्या सुपर ओव्हर मध्ये वेस्ट इंडियन संघाने आणि न्यूझीलंड संघ 15 धावा काढून बाद झाला होता. आणि पहिलीच मॅच ची सुपर ओव्हर जी T20 इंटरनॅशनल मध्ये घडली 26 डिसेंबर 2008 ला तो सामना मात्र वेस्ट इंडियन संघाने जिंकला होता ईडन पार्क ऑकलंड न्यूझीलंड मध्ये. टीमची धावसंख्या अजूनही खात्यावर एकही धाव नाहीये आणि इथे मात्र फलंदाज बाद झालाय. चंद्रकांत जाधव. दीपक आता उजव्या हाताचा फलंदाज खेळण्यासाठी सज्ज होईल. आकुटप्याचा बॉल कट केलाय, तिथे क्षेत्ररक्षक आहे, रनआउट संधी आणि इथे मात्र संधी चुकली. तुम्ही पाहू शकाल हा खेळाडू जर बाद झाला असता तर इथे टीमच ऑल आउट झाली असती आणि इथे तसं होताना दिसलेलं नाहीये. तुम्ही पाहू शकाल टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर अजूनही खातं उघडायचं आहे आणि गडी बाद झाला 1-2 चेंडूचा खेळ इथे संपलाय. दुसरी सुपर ओव्हर 28 फेब्रुवारी 2010 ला पार पडली गेली होती न्यूझीलंड आणि त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया या टीमच्या दरम्यान, ज्यावेळेला न्यूझीलंडने 9 धावा केल्या होत्या आणि ऑस्ट्रेलिया संघ फक्त 6 धावा करू शकला होता. न्यूझीलंडने ती सुपर ओव्हर जिंकली. यावेळेला आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. सुरेख गोलंदाजी करत असताना गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर बाळा सावंत चांगली गोलंदाजी करतोय. सुपर ओव्हर मध्ये बाळा सावंत आणि सुपर ओव्हर म्हटल्यानंतर एक चांगला गोलंदाज पाहिजे. बाळा सावंत कडे एक वेगळी शैली आहे. तुम्ही पाहू शकाल ज्या पद्धतीने शेविल कौशिक गोलंदाजी करायचे, ज्या पद्धतीने पॉल ॲडम्स गोलंदाजी करायचे साऊथ आफ्रिकेसाठी, तशीच गोलंदाजी इथे बाळा करत असताना आपल्या टीमसाठी. एवढा ऑन साइडला खेळून काढलाय चेंडू. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. दीपकच्या माध्यमातून मिड विकेटला खराब क्षेत्ररक्षण इथे होत आहे. दुसरी रन घेण्याचा प्रयत्न, दुसरी धाव देखील यशस्वीरित्या पूर्ण होईल आणि डबल बरोबर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 2 या आकड्यावर. तिसरी सुपर ओव्हर 7 सप्टेंबर 2012 मध्ये संपन्न झाली. पाकिस्तानच्या विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघ मैदानामध्ये उतरला होता आणि हा सुपर ओव्हरचा सामना मात्र दुबईच्या इंटरनॅशनल स्टेडियम मध्ये खेळवला गेला.
पाकिस्तान संघाने प्रथम फलंदाजी करत असताना 12 धावा केल्या आणि ऑस्ट्रेलियन टीमने फक्त 11 धावा त्या मॅच मध्ये ते करू शकले आणि पाकिस्तान संघ त्या मॅच मध्ये विजयी झाला. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळेला पंचाकडे अपील, परंतु इथे अपील करायची आवश्यकता काय, यष्ट्या वाकवल्या गेल्यात. फलंदाज बाद, ऑल आउट होतोय संघ आणि टार्गेट असेल या मॅच मध्ये फक्त 3. चौथी सुपर ओव्हरची मॅच मात्र इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड याच टीमच्या दरम्यान झाली. सर्वाधिक जास्त सुपर ओव्हरच्या मॅचेस न्यूझीलंड संघच खेळला इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये. 27 सप्टेंबर 2012 इंटरनॅशनल वन डे T20 मध्ये मात्र चौथा सुपर ओव्हरचा सामना रंगला. श्रीलंका आणि न्यूझीलंड. श्रीलंकाने 13 धावा पहिल्या इनिंग मध्ये केल्या, म्हणजे त्या पहिल्या ओव्हरमध्ये, आणि फक्त न्यूझीलंड संघ 7च धावा करू शकला. त्यानंतर 1 ऑक्टोबर 2012 मध्ये पुन्हा एकदा पॅलेकले इथेच सुपर ओव्हरचा थरार पाहायला मिळाला. वेस्ट इंडिज विरुद्ध न्यूझीलंड. वेस्ट इंडिजने 18 धावा केल्या आणि न्यूझीलंड 17 धावाच करू शकला. त्यानंतर 30 नोव्हेंबर 2015 शारजा इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम मध्ये सर्वाधिक वन डे इंटरनॅशनल खेळलं गेलेलं स्टेडियम आहे. गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये त्या स्टेडियमचं नाव आहे आणि त्या स्टेडियम मध्ये मात्र इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान हा सामना रंगला. इंग्लंडने 4 धावा केल्या आणि पाकिस्तान संघ मात्र फक्त 3च धावा त्या मॅच मध्ये करू शकला. हा होता T20 इंटरनॅशनल मध्ये आतापर्यंतचा सुपर ओव्हरचा रेकॉर्ड आणि या मॅच मध्ये देखील 3च धावा आता टार्गेट सेट करण्यात आलाय बॅटिंग करणाऱ्या संघासमोर, म्हणजेच रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ले या टीमच्या समोर. काय दोन्ही संघ खेळलेत. BYC तळवळेने मात्र पहिल्या ज्या वेळेला या अगोदर इनिंग संपन्न झाली दोन्ही टीमचा स्कोर लेवल राहिला आणि त्यानंतर सुपर ओव्हर जो नियम आम्ही गेल्या 3 रात्रीमध्ये अनाउन्स करतोय आणि या मॅच मध्ये देखील सुपर ओव्हरचा थरार प्रेक्षकांना पाहायला मिळाला आणि या 3 धावा काढण्यासाठी आता मात्र मैदानामध्ये चाललेत फलंदाज संघाचे रोहित स्पोर्ट्सचे आणि 2 फलंदाज मैदानामध्ये जात असताना सुनील मालवणकर आणि त्याच्याबरोबर कॅप्टन गणेश कुबल. तर 3 धावा करायच्या. 6 चेंडूमध्ये 3 धावांचं लक्ष्य असेल या मॅच मध्ये. तर पाहूया 3 धावांचं लक्ष्य कशा पद्धतीने यशस्वीरित्या पार केलं जाईल या दोन्ही संघाच्या दरम्यान. कुठला संघ इथे विजेता ठरतोय या मॅच मध्ये सुपर ओव्हरच्या दरम्यान. थँक्यू डीजे सुरभी साऊंड. संघ सुपर ओव्हरच्या मॅचेस मध्ये खेळताना दिसला इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये. T20च्या मॅचेस मध्ये पाहूया यावेळेला सुपर ओव्हर मध्ये काय घडतंय. संघाचा कॅप्टन मैदानामध्ये जाऊन पोहोचलाय गणेश कुबल, जो संघ मैदानामध्ये खेळण्यासाठी सज्ज होईल. रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ला आणि त्याच्या बरोबर खेळण्यासाठी सज्ज होतोय सुनील मालवणकर आणि गोलंदाजी मार्कवर येत आहेत गोलंदाज दर्पण आचरेकर. 3 धावा डिपेंड करायच्या दर्पण आचरेकरला आणि या धावांवर पुन्हा एकदा टाय जर मॅच झाली तर त्यामध्ये चौकार षटकार पाहिले जातात, जे सुपर ओव्हरचे नियम आहेत इंटरनॅशनल क्रिकेट परिषदेने लागू केलेले, त्याच्यावर मात्र अंमलबजावणी केली जाईल स्पर्धांच्या आयोजकांच्या माध्यमातून. परंतु 3 धावा करायच्या. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि असा कारनामा 6 पेक्षा कमी धावा ज्या वेळेला डिपेंड करायच्यात असा कारनामा वन डे इंटरनॅशनल मध्ये भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांनी 93 आणि 96 मध्ये करून दाखवलाय. साऊथ आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध खेळत असताना दोन्ही वेळेला आपण जिंकलोय. तर पाहूया या मॅच मध्ये काय घडतंय. ही मॅच आवडली असेल, पहिली इनिंग दुसरी इनिंग आवडली असेल तर सर्व प्रेक्षकांना विनंती एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे या सुपर ओव्हर आणि सर्वच खेळाडूंसाठी. येणारे चेंडू आहेत मैदानामध्ये 6 आणि 6 बॉलमध्ये रन करायचे आहेत फक्त 3. ओव्हर द विकेट. पहिला चेंडू सुरेख कव्हर ड्राईव्ह इथे पाहायला मिळाला. कव्हरला इथे क्षेत्ररक्षक आहेत. शॉट कव्हरच्या दिशेने सिंगलने खातं उघडतोय गणेश कुबल. टीमची धावसंख्या 1. आता रन करायचे आहेत फक्त 2. दोन्ही संघ चांगले झगडले. मागच्या मॅच मध्ये दीपकने
उल्लेखनीय कामगिरी केली. शेवटच्या बॉलवर षटकार देखील एका खेळाडूने लगवला आणि त्यानंतर सुपर ओव्हरचा थरार आपल्या समोर रंगत असताना 8,000 पेक्षा जास्त प्रेक्षक सध्या ऑनलाईन ही स्पर्धा बघतायत. त्या सर्वांचं हार्दिक स्वागत. त्यांनी देखील T20 इंटरनॅशनल नंतर पुन्हा एकदा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सुपर ओव्हरचा थरार पाहिला. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये देखील सुपर ओव्हरचा थरार प्रेक्षकांना पाहायला मिळाला आणि आता मात्र आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सुपर ओव्हर. यावेळेला फुलर लेनचा बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप. अंपायरचा इशारा येतोय स्कोर लेवल. वाईड बॉलचा इशारा इथे पंचांनी घोषित केलाय. 5 चेंडूमध्ये आता फक्त रन करायची 1. 5 बॉल आणि 1 रन हे समीकरण मैदानामध्ये. यानंतर देखील एक मोठी मॅच आपल्या समोर येते. संतोष पारकर कासरडे टॉस जिंकला फिल्डिंग करतील. काळभैरव हिंदळे स्टार सीसीच्या विरुद्ध. 1 धाव इथे करण्याची अपेक्षा असेल आणि यावेळेला निर्धाव चेंडूची सांगता. एक चांगला यॉर्कर पाहायला मिळाला गोलंदाजच्या माध्यमातून. दर्पण आचरेकर यांच्या माध्यमातून खूप चांगली गोलंदाजी. हायम ऍक्शन आहे. उंचीचा पुरेपूर वापर करतोय. रिलीज ऑफ द डिलिव्हरी सुरेख आहे आणि त्याचमुळे अजूनही तुम्ही पाहू शकाल मैदानामध्ये झुंज चालू आहे. 1 रन कशा पद्धतीने पूर्ण करायचा हीच अपेक्षा असेल टीम रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ला. यावेळेला फ्लिक केलाय. सामना फिनिश होईल. हलक्या हाताने फक्त चेंडू ढकलला मिड विकेट रिजन मध्ये आणि टीमची धावसंख्या 3 वर पोहोचवली आणि रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ला सुपर ओव्हर मध्ये हा सामना जिंकून पुढच्या फेरीमध्ये दाखल होतोय. वेल प्लेड रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ला. आणि पराभूत संघाचा मॅन ऑफ द मॅच जातोय दीपक यांना. त्यांनी खूप चांगली खेळी केली. तर दीपक भिनसाळे यांचा सन्मान आम्ही आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये मुख्य मंचावर करणार आहोत. वेल प्लेड दीपक या व्यासपीठावर. आणि मगाशी शेवटच्या बॉलला षटकार ज्या फलंदाजाने लगवला त्याच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. तर ते पारितोषिक आपण घेऊन जा प्लीज. शेवटच्या बॉलवर ज्या फलंदाजांनी षटकार लगवला स्वप्नील आपलं 500 रुपयाचं पारितोषिक आपण घेऊन जा. उल्हास कल्याणकर साहेब यांच्या वतीने 500 रुपयाचं पारितोषिक होतं स्वप्नील साठी शेवटच्या चेंडूवर षटकार मारल्याबद्दल. चला फिल्डिंग लावून घ्या लवकरात लवकर. संतोष पारकर कासरडे मित्रमंडळ आणि काळभैरव हिंदळे अशी मॅच होईल. काळभैरव हिंदळे सलामीवीर आपल्याला मैदानामध्ये पाठवायचे आहेत. तर मी थोडंसं थांबतो. तुम्ही थांबू नका. पाहत राहा ऐकत राहा ही स्पर्धा ही मॅच. आणि ऐकूया यानंतरच्या मॅच मध्ये पहिल्या सत्रासाठी पुन्हा एकदा अशोक नाईक यांचा आवाज आणि आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये सन्मान होतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच दीपक यांचा.